श्री स्वामी समर्थ. शिव सकाळ सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आज वार आहे सोमवार. शुभ सोमवार सर्वांना. आणि आपण पूर्वतयारी केली की खूप बरं पडतं बघा. आता मला बनवायचे शाबू. तर शाबूसाठी आपण शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता. परत जो मिरचीचा ठेचा आहे तो सुद्धा बनवून ठेवलेला आहे. आणि सोमवारचं कसं लाईटचं काय गॅरंटी नसते, तर आपल्याला कसं होतं असं जर म्हणजे लाईट गेली काय गेली तरीसुद्धा आपल्याला म्हणजे काय फरक पडत नाही जर आपलं काम तटत नाही कुठलं. त्यामुळे असं पूर्वतयारी करून ठेवलेली बरी असते. देवपूजा वगैरे झालेली आहे. थोडक्यात देवपूजा मी तुम्हाला दाखवते. एकटीनंच देवपूजा केली. श्री गेलेला आहे आणि हे पण गेले. ते सकाळी गेलेले आता येणार संध्याकाळी 11:30ला. रात्री आले 11:30ला, परत सकाळी गेले आता संध्याकाळी 11:30ला येणार आणि परत उद्या सकाळी 6:30ला म्हणजे जाणार. त्यामुळे ते काय नसतातच. चला शाबू करते. आज जाणार आहे मी दुकानात, कारण खूप दिवस झालं पारायणमुळे मी दुकानात जायला नाही. आता आज जायच लागणार आहे, कारण ते पण नाहीत म्हटलं मला. आणि सोमवार आमच्या इकडला आठवडे बाजार असतो, त्यामुळं जायलाच पाहिजे. आवडते आणि जाते. ऊन पण खूप झालेलं आहे बाहेर. उन्हाच्या आधी 9 वाजता कसलं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे थांबण्यात काय अर्थ नाही. ही देवपूजा आहे ती सोमवारची आहे. सोमवारी फुलं आणलेली आहे देवाला. आता रोजच आणत आहे ते फुलं. फक्त ज्यावेळी फर्स्ट शिफ्ट असते त्यावेळी जरा फुलांची टंचाई होते, कारण हे 6:30ला कामाला जातात. मग त्यावेळी काही ते बागेत जाऊन त्यांनी तोडलेले नसतात. नाही तर सकाळी आणून ठेवली तरी पण चालतात, पण एवढ्या लवकर काय ते बागेत जाऊन आमच्या इथे पाहुणेच आहेत आमचे माळ्यांचे. तर त्यांच्या इकडं त्यांच्या शेतात बाग आहे फुलांची. तर आता हे एक दिवस आडानं बागेतनं फुलं घेऊन येतात, कारण जरा फुलं असली की बरं वाटतं. मग 2 दिवसाची एकदम घेऊन येतात. फ्रीजला ठेवते आणि 2 दिवस वापरते मी, कारण बागेतली फुलं खराब होत नाही. जेवढी जास्त फुलं असतील तेवढं आपलं देवघर खूप छान दिसतं. त्यामुळे फुलं पाहिजे. बघा भांडी वगैरे सगळी झालेली आहेत माझी. रात्रीच भांडी घासलेली. आता चहा पिलेली देव पुजलेली थोडी होती ती घासली. आता शाबू बनवते आणि मी आता साय काढायला चालू केलेली आहे. तूप घरच्या घरी थोडं काढायचं म्हटलं. हे बघा एवढी साठली. अर्धा लिटर रोजचं दूध असतं म्हटलं केवढे साठणार आहे, जास्त साठत नाही. 1 लिटर असलं की जास्त. हे पा अशी ठेवली मी वाटत काढून. डब्यात ठेवायला पाहिजे होती पण वाटत ठेवली. बंड्या बघा. बंड्या होय काय काय म्हटलं त्याला कळतं मला. आता मी चाललेले दुकानात आणि मी भस्म कसं लावते ते दाखवत आहे. शेवटची जी 3 बोटं असते त्यावर मी भस्म ओढून घेते आणि अशा पद्धतीने कपाळाला लावते. दर सोमवारी असं लावते मी. खरं म्हणजे रोजच लावलं पाहिजे, खरं ते काय होतच नाही. आणि चला हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला मंगळवारचा येत आहे. मंगळवारी सगळी तिजोरी मी आवरून घेत होते. पसारा बघू शकता तिजोरीमध्ये. आपण ज्यावेळी घडी घालून ठेवतो त्या एवढा पसारा दिसत नाही, पण ज्यावेळी कोंबून ठेवतो त्या ढीगभर पसारा हा दिसतो. आणि सगळी आता मी पहिला ह्या दोघांचे जे हे आहेत कप्पे आहेत ते आवरून घेणार आहे. या दोघांची जी म्हणजे शर्ट असतील पॅन्ट असतील ती सगळी ठेवणार आणि त्यानंतर शेवटी माझ्या साड्या ठेवणार आहे, कारण माझ्या साड्यांना खूपच वेळ लागतो. स्त्रीने तरी बऱ्यापैकी त्याचे कपडे व्यवस्थित ठेवलेले आहेत. खरं एकसारखे एकच कपडे वापरतो, म्हणजे आदलून बदलून कपडे वापरत नाही. ते बघू शकता तुम्ही. घडी घातलेले शर्ट तसेच्या तसे आहेत आणि वरती जे आहेत तेच तेवढे 3-4 असतात. तेच रोज हे घातले की ते घातले की हे असं घालतात. आता फक्त ह्या दोघांचे कपडे ठेवून झालेले आहेत आणि हा ढीग बघायचा. हा फक्त एका कप्प्यातला ढीग आहे. इकडला अजून काढलेला नाही. इकडल्या थोड्या पण काढलेल्या नाहीत अजून. एवढा ढीग आहे साड्यांचा. ते आता घडी घालताना कमीत कमी तास 1.5 तास पाहिजे नाही. गरम तर असलं आले जाऊन तोंड धुवून यायचं आणि मग बसायचं. त्यानंतर मी आता माझ्या साड्या घडी घालणार आहे. साड्या तर किती पण ठेवा आणि काय करा, असं ठेवले की असा ढीग पडत असतो. पण व्यवस्थित ठेवलं तरच म्हणजे जागा पण होते आणि ज्या त्यावेळी जे ते गावतं. नाही तर व्यवस्थित नाही ठेवलं तर अजिबात काय गावत नाही. आणि गुलाबी साडी माझ्याकडे खूप आहेत, त्यामुळं गुलाबी साडीचा कलरच खूप छान दिसतो.
त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी यांच्या काय मनात आले, यांना पनीरची भाजी खावीशी वाटलेली. मग म्हटलं तुम्हीच करा, कारण छान करतात ते पनीरची भाजी आणि खूपच मस्त भाजी झालेली, एकदम आपण कसं हॉटेलमधून आणतो तशा पद्धतीने झालेली होती. काय काय तयारी केलीयसा? काय टोमॅटो फ्राय केलाय आणि कांदा. झाला ते सगळंच आवर आलं तर सकाळी येते की. आणि हे काजू एवढे ठेवतो. कशाला ठेवायचा? नको. आणि तिजोरी दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने सेट केलेले आहे. आता सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. आता किती दिवस राहते ते बघूया, कारण घ्यायचं विस्कटायचं असं करणारे भरपूर जण आहेत आणि ठेवणारे एकच माणूस आहे. त्यामुळं कसं होतं, सगळ्यांनी जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलं तर ते होऊन जातं, नाहीतर एक ठेवणार आणि सगळेजण काढून विस्कटणार, ते काय व्यवस्थित राहत नाही. हां पनीर फ्राय करायला का? यांनी इथं कांदा टोमॅटो परत पनीर सगळं तळून घेतलेलं आहे. आणि फ्रोझन मटार पण त्याने आणलेला होता, पण त्यांच्या लक्षातच नाही आणलेला आहे. तो फ्रीजरला तसाच ठेवलेला आहे त्यांनी. आणि नंतर म्हणतात मी आणलेला आहे, माझ्या लक्षातच नाही. आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो स्वामी पुण्यतिथी होती त्या दिवशीचा आहे. म्हणजे असे रिमिक्स व्हिडिओ तुम्हाला सगळे येत आहेत 3 दिवसाचे. तर स्वामी पुण्यतिथी होती त्या दिवशी. श्री गेला शाळेला, हे पण गेले कामाला आणि एकटीच मी आहे देवपूजा करत आहे. थोडंसं गंगाजल घातलं आणि सगळ्यात आधी मी सगळं देवाऱ्यातलं काढून घेतलं, गाद्या वगैरे. परत सगळं फोटो वगैरे पुसून घेतले, गाद्या अंतरून व्यवस्थित कापड अंतरून घेतलं. आणि पहिला महाराजांना दुधाने अभिषेक घातला. पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घातलं, दुधाने परत हळदीने अभिषेक घातला. आणि त्यानंतर मग गळती लावली आणि मी श्री सुक्त एकदा म्हटलं. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला. आणि महाराजांच्या डोक्यावर किती छान अभिषेक होत आहे. गळती लावली की खूप छान अभिषेक होतो. मी इथं हळदीने अभिषेक घातलेला आहे. तुम्ही दही, दूध, साखर, मध, तूप, केळं, फुलं, परत आपलं केशर असतं त्याने, किंवा अष्टगंध त्याने सुद्धा अभिषेक घालू शकता. हरिओम अनंत शीर्षानंत चश्वानंत पदधारी चराचराते व्यापून उरला दशा महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मापुरी सोडून धावे लक्षणार्थ ठाऊ दृश्य जगत हे महिमा याचा एकची पद मात्र. अदृश्याती नांदती त्रिपर्दी याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतन नव्हे अच्युत नाही जागून उरला अविद्येत जे रमले त्यांना भासून ना दिसला चराचर्या निर्मोनितेने जीव ही बनवी आले नाना रूपे असते इंद्रिय विश्व पुढे विभून यज्ञ मांडलेला जीव हवी द्रव्य वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधनी हव्य शरद सरारे हविद्रव्य. श्री स्वामी समर्थ 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 श्री. गळतीला पुरुष सुक्त एकदा म्हटलं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची केली आणि महाअभिषेक झाला. आणि परत मग मी महाराजांची पूजा सगळी व्यवस्थित करून घेतली. आता तर काय माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे आहे तशी साधीबाधी पूजा केली. आणि त्यानंतर मग आरती केली. आणि गोड प्रसाद म्हणून मी शिराच बनवणार आहे. सारामृतचा एक पाठ केला. तर अशा पद्धतीने स्वामी पुण्यतिथीची माझी पूजा होती. तुम्ही कोणत्या पद्धतीने केला ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यानंतर त्या कपाटातलं एक थोडं ठेवायचं होतं, कारण स्त्रीला आता 10वीला मला खालचा कप्पा तो सगळा रिकामा करून द्यायचा होता त्याच्या वया पुस्तकं ठेवायला. तर तो सगळा रिकामा केला. बेडशीट एक खूप घाण झालेली होती. बेडशीटची कवर परत बेडशीट सगळं बदललं ते. आणि त्यानंतर किती छान दिसतं बघा. कसं बनवलं अगदी म्हणजे खरं साप असल्याने वाटते.
काय करतील आणि काय नाही. शेपूट पण तुटलं याची खरं. असं जर म्हणजे बघायला गेलं तर खरोखरच वाटतं. नवीन माणसं जर अंगावर त्यांनी टाकलं तर काय खरं केवढं ती वळवळते पण कसं बघा. सेम म्हणजे ह्याच्यासारखं खरोखर असल्यावर खाली टाकल्यावर बघा कसं होते. सेम खरोखर साप असल्यावाने दिसते. मैत्रिणींनो, आज आहे स्वामी पुण्यतिथी. स्वामी पुण्यतिथीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी आज भरभरून सेवा करा. मी आज महाराजांना अभिषेक वगैरे सकाळी घातलेला आहे पोलीस म्हणून. आणि सारामृतचा एक पाठ 1 माळी जप केलेला आहे. तर अशी माझी सेवा आजची झालेली आहे. आता काय तर शिरा वगैरे गोड बनवून दाखवणार. खरं म्हणजे बेसनाचं लाडू त्यांना आज महाराजांना बनवून दाखवायचं असतात. पण तेवढं काय म्हणजे तूप पण नाही आहे माझ्याकडे. मी काय बेसनाचं वगैरे काय लाडू बनवणार नाही. शिरा बनवणार आहे. म्हणजे श्री पण खातो. आणि हे श्रीला काल शिरा पाहिजे होता. त्याला सारखं सारखं ते पायनॅपल एसेन्स आणल्यापासून नुसता पायनॅपल एसेन्सचा तो शिराच मागतो. तो रोज मागतो. पण रोज काय चांगलं नसतं म्हणून मी काय दिले नाही. काय एसेन्स पण जास्त खाल्लेला चांगला नसतो म्हणून मी दिले नाही. पण आता थोडासा बनवणार आहे निवदाला. आणि श्री पण जरा खातो म्हणून. घरातली सगळी स्वच्छता केली. हे कपाट होतं ते सगळं पूर्ण क्लीन केलं. आणि कारण श्रीला आता 10वीचं सगळं ठेवायला एक कप्पा त्याला तयार करणार का. इथं ठेव तिथं ठेव, नेहमी पुस्तकं इथं नेहमी पुस्तकं तिथं असं करतो. त्याच्यापेक्षा एक कप्पा करून देणार त्याला. सगळी तुझी काय पुस्तकं असतील काय असतील ते तिथं ठेव म्हणणार आहे. अजून थोडीशी कपडे या कपाटातून ठेवायचे. आणि माझं जी कपडे होती बॉक्समध्ये ती हा बॉक्स मी असा वर ठेवला. आणि त्याच्या बाजूला मग जे कंगवे वगैरे होते काय काय साहित्य ते ठेवले. बघू शकतो हे कपडे. हा कप्पा ठेवायचा आहे. आणि खालचा कप्पा आहे तो रिकामा केलेला आहे. म्हणजे त्याला त्याचं जे 10वीचं दप्तर असेल ते बसवता येईल. हा रिकामा केला आहे. आणि यातलं सामान मी कुठं ठेवलं असेल दाखवते तुम्हाला. हा बघा आपला डोंगरखाना. असं ठेवले मी सामान खिडकीत सगळे हे सगळं बसवलं असं. पर्याय नाही, जागाच नाही दुसरीकडे ठेवायला. मी खिडकीत ठेवले आणि दोरीला असं बांधलंय त्या खिडकीला. म्हणजे इकडे पडू नये म्हणून. नाहीतर कोणतं झोपलं की डोक्यात पडायचं म्हणून तसं बांधलंय. आणि झाकलं असं की सगळं झाकून जातं. त्यातलं सगळं सामान इथं ठेवलं. आणि ते कपाट पूर्ण क्लीन केलं. काल तिजोरी सगळी स्वच्छ हे केली. बेडशीट आता मी 2 दिवसाला बदलते. कारण की एकदा जर घाण झाली तर काय विचारायला नको म्हणून मी 2 दिवसाला बदलते. आणि बेडशीट बदललं की 1-2 दिवस खूप छान वाटतं. आणि नंतर आणि हाय तसं होतं. बघू शकता मी किती छान मस्त दिसत आहे. असं घर बघायला कुणाला आवडत नाही. असं छान नीटनेटकं घर बघायला सगळ्यांनाच आवडतं. पण कसं होतं आता घरातलं सगळं करत बसलं की दुकानात जाणं होत नाही. किती वाजलेत बघा, 11:30 वाजलेले आहेत. अजून स्वयंपाक नाही, धुणं नाही, देवपूजा ती सगळ्या सेवा वगैरे सगळ्या करत बसते. त्यामुळं वेळ झाला. आणि आता परत हे सगळा कचरा सगळा लुटून काढायला पाहिजे. धुणं धुवायला पाहिजे. आणि मग जेवण करायला पाहिजे. जेवण केलेले भांडी पडतात. आणि शेंगा एक थोड्या त्या फोडायच्या त्या खराब व्हायला. शेंगा फोडायला पाहिजे. म्हणजे घरातलं काम काय संपत नाही. गवार एक पावशेर आहे ती निवडायला पाहिजे. असं असतं. मेहंदी आणून ठेवली ती काळी मेहंदी लावायची म्हणून 3-4 दिवस झालं. पण ते डोक्याला तर काय हात लागणं झाले. चला मी पण आज पुरण वगैरे बनवून आरती करणार होते पुरणाची. पण नाही झालं. राहून दे म्हटलं. आपण आता शनिवारी तर उद्या पण केलेलं आहे. किती 2-3 दिवसच झाले असते. 3-4 दिवस राहून दे म्हटलं. जेवढं जमते तेवढं केलेलं बरं. तर कधी करायचं ते पुरण शिजवा परत. आणि ते पुरण जर शिल्लक राहायचं त्याच्याने पोळ्या बनवा. राहू तिकडं म्हटलं. कारण माझे हे 2 आठवडे त्यातच गेले. आजचा दिवस उद्याला येत नाही. त्यामुळे आज जास्तीत जास्त सेवा करा. संध्याकाळी 12पर्यंत करा पण सेवा करा. काय जमल त्या करा पण करा. गुरुचरित्रामधला 14वा-18वा अध्याय जमला तर तो वाचा. नसेल तर सारामृतचं तर आज खरं म्हणजे पारायण करायचंच आहे आपल्याला.
कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपण कधी पण करू शकतो, पण आजच्या दिवसाचं महत्त्व हे वेगळं असतं. आणि शक्य असल्यास 11 माळी जपच करा, तारक मंत्राची सेवा करा. जे तुम्हाला शक्य असेल ती तर करा, नाही झालं तर नामस्मरण तर करा, पण काही ना काही ते सेवा ही करायची आहे. आणि ज्यांच्याजवळ हे असेल, दत्त महाराजांचं मंदिर वगैरे असेल तर जाऊन या, किंवा केंद्र असेल तर जाऊन या. मला तर काही शक्य होत नाही, कारण संध्याकाळी मी दुकानात जाणार आहे दुपारनंतर, त्यामुळं दुकानात पण काम आहे. आज जाणार दुकानात, उद्याला सकाळी, आज दुपारी जाणार आहे, उद्यापासून सकाळचं आपलं रुटीन चालू ठेव. त्यानंतर सगळा पूर्ण झाडू मारून घेतला, कारण पायानं आणि मग इकडं तिकडं सगळी ते धूळ साचते. आणि वारं पण पंखा आपण लावतो, त्यामुळं कसं होतं, सगळी धूळ आणि खोटखाली त्या कपाटखाली जाऊन बसते. म्हणलं सगळं हातासरशी झाडू मारून घ्या म्हणून 2 खोल्या सगळ्या स्वच्छ लोटून घेतल्या, कचरा सगळा भरून टाकला. आणि त्यानंतर मग मी कपडे धुवायला गेले. चला कपडे धुवून येते, आता काढून वगैरे झालेलं. असं स्वयंपाक बनाय पटणं कपडे धुणार. बेडशीट आता भिजत आलं नाही, संध्याकाळी धुणार 4-5 वाजता. जरा भिजून दे, बाकीचे कपडे सकाळी भिजत घातलेली होती, त्यामुळे ते आता निघतात, ते धुवून टाक. गेलेला तासाला, त्याचे 10वीचे तास आसपासून चालू झालेले आहे. 10वीचा श्री गणेशा चालू झालेला आहे. तर बघूया काय 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 वर्ष बघू. आज तर व्यवस्थित उठला, व्यवस्थित गेला, तर उद्यापासून बघूया.